जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन करा। विशेष सहाय्य योजनांचं अनुदान डीबीटी प्रणालीद्वारे द्या। वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश। नवीन वर्षात महावितरणची ग्राहकांना भेट। कागद वाचवा पर्यावरण वाचवा या संकल्पनेनुसार चालवण्यात येणाऱ्या गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्यांना पुढील 12 महिन्यांची 120 रुपये एकरकमी सवलत तत्काळ मिळेल। राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करायला 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। पणन मंत्री जयकुमार रावल यांची घोषणा। दापोली मुरुड मार्गावर पर्यटकांची हुल्लडबाजी। रस्त्यावरून भरधाव वेगानं कार पळवत पर्यटकांच्या जीवाशी खेळ। इतर वाहनांनाही दिली हुलकावणी। हुल्लडबाजांवर कारवाईची मागणी। मुरुड समुद्र किनाऱ्यावर कार चालकाची स्टंटबाजी। मद्यपान करून किनारपट्टीवर भरधाव वेगानं चालवली कार। हुल्लडबाजी करताना पर्यटकांच्या जीवाशी खेळ। उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच किसननगरच्या शाखेच्या दिनदर्शिकेचं केलं प्रकाशन। जुने मित्र आणि सहकाऱ्यांची घेतली भेट। अमरावती शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून हेल्मेट वापराबद्दल जनजागृती। अपघाताच्या घटना टाळण्यासाठी एकानं यमराजाचा पोशाख धारण करून हेल्मेट वापरण्याचं केलं आवाहन। चेंबूरमधील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयामध्ये सफाई कर्मचाऱ्याकडून रुग्णांची तपासणी। हा कर्मचारी रुग्णांचे ईसीजी करत असल्याचं सपाच्या मुंबई अध्यक्षा रुखसाना सिद्दीकीने केलं उघड। आत्महत्येची धमकी देऊन मुलीनं मुलाला उठाबशा काढायला लावल्या। वसईच्या फुटओव्हर ब्रिजवरील घटनेचा व्हिडिओ व्हायरल। संबंधित तरुण आणि तरुणीची ओळख पटवण्याचं काम सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।